म्हणजे हा जो विषय आहे, ह्या विषयाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागणार आहे. जसं मी आपल्याला सांगितलं की 1950चा जो बाबासाहेबांचा लेख आहे, म्हणजे त्यावेळेच्या बुद्ध जयंतीला महाबोधी सोसायटीमध्ये बाबासाहेबांनी एक आर्टिकल लिहिलं होतं, भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य. आणि हा खूप महत्वाचा लेख जो आहे किंवा हे महत्वाचं जे आर्टिकल आहे बाबासाहेबांचं, मला आपल्या सगळ्यांना विनंती करावीशी वाटते की कृपा करून आपण ह्याला वाचा, याचा अभ्यास करा. हे खूपच महत्वाचा लेख आहे. म्हणजे हा लेख अशा वेळेस बाबासाहेबांनी लिहिला ज्यावेळेस ते बौद्ध नव्हते, म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेली नव्हती. त्यावेळेसचा बाबासाहेबांचा लेख आहे. म्हणजे जवळपास 6 वर्ष आधी बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्याच्या धर्माचं भविष्य कशात अवलंबून आहे, याला अनुषंगून काहीतरी लेख लिहिला होता. आणि अतिशय परिणामकारक असा हा लेख आहे. आणि या लेखापासून आज मी याची सुरुवात करणार आहे. आणि मला असं वाटलं की मी काहीतरी सांगण्यापेक्षा बाबासाहेबच काय म्हणतायत त्यांच्याच शब्दामध्ये त्याला मांडावं. हा जो लेख आहे बाबासाहेबांचा, हा 1950च्या महाबोधी पत्रिकेमध्ये इंग्रजीमध्ये म्हणजे लिहिला गेला होता. आणि त्याचं जे भाषांतर, म्हणजे पहिल्यांदाच त्याचं भाषांतर 1984 साली बाबासाहेबांचे चरित्र लेखक जे आहेत चांबक खैरमोडे सर यांनी त्यांचं 1984 साली जे भाषांतर केलं, त्या भाषांतराचा मी आधार घेतलेला आहे. त्यानंतरही अनेक भाषांतरं झाली. पण मला असं वाटतं की चांबक खैरमोडे सर जे आहेत, ज्यांनी बाबासाहेबांबरोबर दीर्घ काळ घालवला होता आणि बाबासाहेबांचं जे चरित्र आहे, तेवढं सुंदर चरित्र अनेक चरित्रकार झालेले आहेत. प्रत्येकाचं एक स्वतंत्र एक वैशिष्ट्य आहे, महत्व आहे. असं जरी असलं तरी ज्यावेळेस आपण खैरमोडे सरांची भाषणखंड, आपलं चरित्रखंड बघतो, त्यावेळेस बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य आपल्यासमोर उभं राहतं. अशा खैरमोडे सरांनी याचं जे भाषांतर केलेलं आहे त्याचा मी आधार घेणार आहे. त्यातले काही जे पॅराग्राफ आहे, म्हणजे हा जो लेख आहे बाबासाहेबांनी 5 भागामध्ये विभागलेला होता. 5 भागामध्ये त्याला लिहिलेलं आहे. आणि पहिले जे 4 भाग आहेत हे बरेचसे तुलनात्मक आहेत. म्हणजे वेगवेगळ्या धर्मांची आणि बुद्ध धर्माची बाबासाहेबांनी केलेली तुलना आहे. तर त्याकडे मी जाणार नाही. बाबासाहेबांचा ह्या लेखाचा जो मूळ आशय होता, मूळ जो संदर्भ होता, मूळ जो विषय होता, तो म्हणजे भगवान बुद्ध आणि त्याच्या धर्माचं भविष्य. तर याला अनुसरून त्यांनी पाचवा जो हिस्सा आहे किंवा पाचवा जो भाग आहे ह्या लेखामधला, तो त्यांनी पूर्णपणे यासाठी समर्पित केलेला आहे. आणि अतिशय जहाल असं हे बाबासाहेबांचा लेख आहे हा. म्हणजे जसं तो इतर धर्मियांना बोचणारा आहे, तसाच तो बौद्ध धर्मियांना सुद्धा बोचणारा असा हा लेख आहे. बाबासाहेबांनी अतिशय परखडपणे, अतिशय सुस्पष्टपणे हा लेख लिहिलेला आहे. यातले काही संदर्भ मी जसे तसे म्हणणार नाही, मी मुद्दामच गाळणार आहे. कारण की म्हणजे तसंच, म्हणजे त्रिरत्न बौद्ध महासंघावर भिक्षू संघाचा हे द्वेष करतात किंवा भिक्षू संघाला ही लोक मानत नाहीत, असा जो काय बोलतात आरोप केला जातो, त्या आरोपाला पुष्टी दिल्यासारखं होईल म्हणून मी मुद्दाम ते टाळणार आहे. परंतु याच्या संदर्भामध्ये मी थोडंसं बोलेलच की याची निर्मिती का झालेली आहे, कशासाठी झालेली आहे, आणि त्याचा जो संदर्भ आहे ह्या बाबासाहेबांच्या लेखामध्ये दडलेला आहे. तर याची मी वाचून दाखवणार आहे सुरुवातीला याला, आणि मग हळूहळू याच्या स्पष्टीकरणाकडे मी जाणार आहे. आणि याच्या अनुषंगाने येणारी इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या पण मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. म्हणजे हे मी मुद्दामच घेतलेलं आहे. यामध्ये मी म्हणजे बुद्ध आणि त्याच्या धर्माचं भविष्य हा जो लेख आहे हा घेतलेला आहे. त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पण मी मुद्दामच वाचून दाखवणार आहे जसंच्या तसं. आणि त्यानंतर पूज्य भंते उर्गन संरक्षकजी जे आहेत त्यांनी बाबासाहेबांशी झालेल्या ज्या 3 भेटी आहेत, त्यातली जी 3री भेट आहे ती पण मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. आणि या संदर्भामध्ये थोडं असं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण बघूया बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धर्माचं भविष्य या लेखामध्ये 5व्या भागामध्ये काय लिहिलेलं आहे. यामध्ये बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धर्मातील उदात्त व ध्येयवादी सिद्धांत जनतेत कसे रुजविता येतील, यासाठी 3 गोष्टी जरुरी आहेत. नंबर 1, बौद्ध धर्माचा
ग्रंथ तयार करणे. नंबर 2, भिक्षू संघाची रचना, ध्येय आणि उद्देश यांच्यात बदल करणे. आणि तिसरी गोष्ट, जागतिक बौद्ध सेवा मंडळ स्थापन करणे. या 3 गोष्टी बाबासाहेबांनी इथे सूचित केलेल्या आहेत. त्यानंतर 1-2 पॅरा गेल्यानंतर, म्हणजे एक मोठा पॅरा आहे, त्यानंतर एक छोटासा पॅरा आहे. तिसऱ्या पॅराची सुरुवात, तिसरा जो परिच्छेद आहे त्याची सुरुवात करताना बाबासाहेब म्हणतात की भिक्षूला जगाशी सर्व प्रकारचा संबंध ठेवावा लागतो. यावरून असा प्रश्न उपस्थित होतो की बुद्धाने जो भिक्षू संघ स्थापन केला त्यात त्याचा हेतू काय होता, त्याचा कोणता हेतू होता. भिक्षूचा स्वतंत्र संघ निर्माण करण्याची त्याला जरुरी का वाटली. त्यात बुद्धाचा हेतू असा होता की, म्हणजे याचं उत्तर बाबासाहेब स्वतःच देत आहेत की भिक्षूंचा म्हणजे त्याचा हेतू असा होता की बौद्ध धर्मातील तत्वांमध्ये जे बौद्ध ध्येयप्रवण आचरण ध्येयप्रवण आचरण निगडीत केलेले होते त्यांचे यथायोग्य पालन भिक्षूंनी संघटितपणे करावे आणि या बाबतीत आचरणाने सामान्य जनतेसाठी त्यांनी धडा घालून द्यावा. हे बुद्धांचं उद्देश होता असं बाबासाहेबांनी सांगितलेलं. आणि त्यानंतर पुन्हा हा एक मोठाच्या मोठा परिच्छेद आहे. त्यानंतर आणखीन एक परिच्छेद लिहिला, म्हणजे चौथा जो परिच्छेद आहे त्याचा शेवट करताना, म्हणजे मध्ये बाबासाहेबांनी थोडस भिक्षू संघावरती खूपच जहालपणे आणि प्रत्यक्षपणे टीका केलेली आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की भिक्षूंची संख्या फारच आहे, त्यापैकी बरेच जण साधू संन्यासी आहेत व ते आपला वेळ मनन करण्यात अथवा आळसात व्यक्त करीत असतात. त्यांच्यात विद्याभ्यासाची आवड नाही, अगर समाज सेवा करण्याची इच्छा नाही. हे बाबासाहेबांनी 1950 साली लिहिलेलं आहे. याच्यामध्ये आज फार काय फरक झालेला आहे असं आपल्याला दिसत नाही. पण बाबासाहेब पुढे चालून म्हणजे पुनर्वोधन पण करतायत, कौतुक करतायत बुद्धाच्या काळातल्या वेळेचं, म्हणजे बुद्धानंतर जो काळ आहे. पुढे बाबासाहेब म्हणतात की नालंदा व तक्षशिला ही विद्यापीठे बौद्ध भिक्षू चालवित असत, हे सर्वांना ठाऊक आहे. यावरून हे स्पष्ट होते की विद्यापीठे चालवणारे भिक्षू थोर पंडित होते आणि त्यांना हे पक्के ठाऊक होते की समाज सेवा ही बौद्ध धर्म प्रसारासाठी आवश्यक साधना होती. ही बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितले. आणि लगेच आत्ताच्या ध्येयाबद्दल ते बोलतात की आत्ताचा हा जो संघ आहे तो ह्या सेवेस पात्र नाही, असं बाबासाहेबांनी लगेच पुढच्या वाक्यामध्ये म्हटले, ज्याच्याकडे मी जात नाहीये. त्यानंतर पुढच्या पॅरामध्ये परिच्छेदामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, ध्येयवादी संघाशिवाय बौद्ध धर्माचा प्रसार होणे दुरापास्त आहे. शिक्षण द्यावे लागते, तसेच धर्मही प्रस्तुत करावा लागतो. धर्मप्रसारक कार्य करते व पैशाचे बळ असल्याशिवाय धर्मप्रसाराचे कार्य हाती घेता येत नाही. हे बळ कोण पुरवेल? ज्या देशात आज मितीस बौद्ध धर्म जिवंतपणे अस्तित्वात आहे ते देश हे बळ पुरवू शकतील हे उघड आहे. या देशांनी कार्यकर्ते व द्रव्य यांचा पुरवठा बौद्ध धर्म प्रसाराच्या कार्यासाठी निदान प्रारंभी तरी केला पाहिजे, असं बाबासाहेबांनी इथे म्हटलेलं आहे. तर हा जो पॅरा आहे ह्याला सांगण्यासाठी थोड्या वेळाने मी या पॅराकडे येणार आहे. परंतु बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ध्येयवादी भिक्षू संघ असावा किंवा कार्यकर्ता असावा असं बाबासाहेबांना म्हणायचंय. आणि बाबासाहेबांनी हा लेख लिहिल्यानंतर ते काही इथेच थांबले नाहीत. आपण ज्यावेळेस हे बघतो की याच्यामध्ये हे बघतो की म्हणजे नंतर म्हणजे भंते संघरक्षकांविषयी थोडंसं सांगेल की हा लेख 1950चा, त्यावेळेस भंते संघरक्षकजी हे भारतामध्ये कॅलिंगपॉंग या ठिकाणी राहायला होते. आणि त्याच वेळेस ते महाबोधी सोसायटीची ही जी महाबोधी पत्रिका निघत असे, त्याचं जे संपादकीय मंडळ होतं त्या संपादकीय मंडळापैकी एक भंते संरक्षित होते. आणि त्यांच्या वाचनामध्ये हा लेख आला. त्यांच्या वाचनात हा लेख आल्यानंतर ते खूप प्रभावित झाले की अरे किती सुंदर लेख आहे, किती सुंदर आर्टिकल आहे. आणि हे आर्टिकल पाहिल्यानंतर
त्यांनी बाबासाहेबांना एक पत्र लिहिलं आणि मी तुमची भेट घेऊ इच्छितोय, अशा प्रकारे ते पत्र होतं. त्यानंतर ते भेट घ्यायला गेले. त्या पहिल्या विषयी मी मुद्दाम काही सांगणार नाहीये. दुसऱ्या भेटीविषयी मुद्दाम काही सांगणार नाहीये. परंतु मला आपल्याला हे सांगायचं की यानंतर भंते संघरक्षितांची पहिली भेट बाबासाहेबांबरोबर ह्या आर्टिकल नंतर झाली. बाबासाहेबांचा आर्टिकल वाचल्यानंतर ते खूप प्रभावित झाले आणि ते स्वतः त्यांच्या म्हणजे त्यांचे जे वारस म्हणजे त्यांना कशाचा वारसा मिळालेला आहे, कशामुळे ते प्रेरित झालेले आहेत, याच्याबद्दल सांगत असताना एकदा त्यांनी स्वतः असं सांगितलं होतं, की बाबासाहेबांचा हा जो लेख आहे, हे जे आर्टिकल आहे, हे आर्टिकल वाचल्यानंतर बुद्ध धम्माकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलून गेला. त्यापूर्वी मला असं वाटायचं, म्हणजे बनते संरक्षित असं म्हणतात, की त्यापूर्वी मला असं वाटायचं, की बुद्धाचा धम्म हा व्यक्तिगत साधना आणि व्यक्तिगत मनन चिंतन करणारा आहे. म्हणजे मी माझं स्वतःची डेव्हलपमेंट केली, स्वतःचा विकास केला पाहिजे. परंतु हे आर्टिकल वाचल्यानंतर मला समजले की बुद्धाच्या धर्माचा सामाजिक आशय सुद्धा आहे. समाजाशी पण आपलं काही देणं घेणं आहे, याच्याशी ते संपर्कामध्ये आले आणि ते खूप प्रेरित झाले बाबासाहेबांची त्यांची, त्यामुळे पहिली भेट झाली. पुढे जाताना मग आपल्याला हे सांगायचं की बाबासाहेब पण 3 गोष्टी इथे सांगितल्या होत्या. पहिली गोष्ट त्यांनी सांगितली होती की बौद्ध धर्माचा एक धर्मग्रंथ असला पाहिजे स्वतःचा. आणि याबद्दल लिहिताना बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की बुद्धांचा धर्म एवढा विशाल आहे की कुणालाही म्हणजे खिशात बाळगता येत नाही त्याला, म्हणजे त्रिपिटकामध्ये विभागलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 84,000 गाथा आहेत, त्या एकूण 84,000 गाथा आहेत. आणि ह्या घेऊन कुठे फिरणार आपण, हा मोठा प्रश्न आहे. आणि तो 3 पिटकामध्ये, म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, सुत्त पिटक आहे, मग सुत्त पिटकाचे 5 निकाय आहेत आणि 5वा जो निकाय खुद्दक निकाय, त्याचे स्वतः 15 ग्रंथ आहेत. इतर म्हणजे धम्मपद त्यापैकी एक आहे. त्यानंतर विनय पिटक आहे, विनय पिटकाचे 7 छोटे छोटे ग्रंथ आहेत. त्यानंतर अभिधम्म पिटक आहे आणि अभिधम्म पिटक स्वतः एवढा प्रचंड मोठा आहे, एवढ्या मनन चिंतनासाठी आपल्याला प्रचंड एखाद्याचं आयुष्य जाऊ शकतं, तरी पण तो ग्रंथ समजेल की नाही असा प्रश्न आहे. एवढा तो सूक्ष्म असा ग्रंथ आहे, ज्याला आपण असं म्हणू शकतो की आत्ताचं जे मानसशास्त्र आहे, हे त्याला धरून अभ्यास करतं, नवीन नवीन गोष्टींचा शोध लावण्याचा प्रयत्न करतं की माणसाचं मन नेमकं कशा प्रकारे काम करतंय. आणि म्हणून बाबासाहेबांना वाटत होतं की बौद्धांचा एक ग्रंथ असला पाहिजे स्वतःचा. जसं ख्रिश्चनांचं बायबल आहे, जसं हिंदू त्यांचा धर्मग्रंथ विचारला की गीता सांगेल, मुस्लिमांना विचारलं तर ते कुराण सांगतील, किंवा इतर कुठे कोणी धर्मी आहेत त्यांचे स्वतःचे एक धर्मग्रंथ आहेत. पण बौद्धांचा धर्मग्रंथ म्हटलं की त्रिपिटक म्हणतो आपण. आणि अनेक बौद्धांना त्रिपिटक म्हणजे काय हे सुद्धा माहिती नसतं. अनेक बौद्धांना त्रिपिटक म्हणजे काय, त्यांना वाटतं की एकच ग्रंथ आहे. पण आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी सांगितले की त्रिपिटक हे विस्तीर्ण आहे. बरं, त्रिपिटकांवर नंतर मग खूप भाष्य झाली, टीका टिप्पण्या झाल्या, म्हणजे आणि त्याच्यावरती वेगवेगळी अठ्ठकथा आल्या. आणि मग आणखीन संस्कृतमध्ये काही लेख आले वगैरे वगैरे, असं आपण बघतो की प्रचंड वाङ्मय बुद्ध धर्माचं आहे. आणि या सगळ्यांकडे बघून बाबासाहेबांनी पहिली गोष्ट जी त्यांनी प्रदर्शित केली होती की बौद्धांचा एक धर्मग्रंथ असला पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी स्वतःच भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला बौद्धांसाठी. एक म्हणजे जे नवीन बौद्ध आहेत, जे नव्याने बौद्ध होऊ घातलेले आहेत, अशांसाठी बाबासाहेबांनी एक धर्मग्रंथ त्यांच्या हाती दिला. हा ग्रंथ राज आहे. मी नवे अनेकदा म्हणतो की ह्याला ना वाचून आपण समजून घेतलं पाहिजे, म्हणजे निवळ पारायण नाही केलं पाहिजे. आता आपण बघतो की आता बुद्ध जयंती संपली की 7च आठवड्यामध्ये, अवघ्या 7-8 आठवड्यामध्ये वर्षावासाला सुरुवात होते. कारण की पाऊस, म्हणजे त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की बुद्ध म्हणजे 7 आठवडे थांबल्यानंतर मग ते मृगदाय वनात गेले आणि मृगदाय वनामध्ये त्याचे जे 5 मित्र होते, त्या 5 मित्रांबरोबर त्यांनी धम्माची देशना सुरू केली. आणि तिथून आपण बघतो की वर्षावासाला सुरुवात होते. आणि वर्षावास सुरू झाला की आता अलीकडे एक नवीनच आपल्याकडे फॅड आले, म्हणतो मुद्दाम मी हा फॅड शब्द वापरतोय, की हे आलेलं आहे की सगळ्याच ज्या ज्या विहारामध्ये लोक एकत्रित येतात आणि भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथाचं पठण करतात. दॅट्स ग्रेट, खूप सुंदर आहे की बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथाचं लोक पठण करतात. पण निवळ पठण करून चालणार नाही, त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याला जाणून घेतलं आणि पहिल्या पानापासून वाचलं पाहिजे. खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण अगदी कुठून तरी मध्ये त्याची सुरुवात करतात लोक बऱ्याचदा. कधी कधी बुद्धांच्या जन्मापासून त्याची सुरुवात करतात आणि मग रोज एक एक पान वाचतात किंवा एक एक प्रकरण वाचतात आणि सांगतात. परंतु त्याचा संदर्भ काय, ते कुठून आलेलं आहे, बौद्ध बाबासाहेबांनी नेमकं ते का घेतलेलं आहे, आपल्या जीवनाशी त्याचा काय संबंध आहे, याच्याकडे चर्चा किंवा जी विवाद म्हणतो आपण, वाद म्हणतो आपण, काय म्हणतो, चर्चा म्हणतो, ती काय करताना कोणी दिसत नाही.
आणि बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिताना बाबासाहेबांनी परिचय नावाचं 1.5-2.5 पानांचा एक छोटस आर्टिकल लिहिलेलं आहे परिचय म्हणून. आणि या परिचयाला आपल्याला वाचणं खूप गरजेचं आहे. जो मुद्दा 1950 साली बाबासाहेबांनी उपस्थित केला होता, दुसरा मुद्दा उपस्थित केला होता की भिक्षू संघाच्या ध्येय धोरण आणि उद्दिष्टांमध्ये बदल करण्याची गरज आहे. जो काही आजचा विद्यमान संघ आहे तो संघ लोकांबरोबर त्याचा जो काही संपर्क असायला पाहिजे तो नसल्यामुळे बाबासाहेबांनी तो मुद्दा तिथे उपस्थित केला होता आणि त्याला त्यांनी लावून धरलेलं दिसतं आपल्याला. म्हणजे 1950च्या लेखामध्ये जरी त्यांनी लिहिलेलं असलं तरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1956 म्हणजे ज्या दिवशी बाबासाहेबांचं परिनिर्वाण झालं त्या रात्री बाबासाहेबांनी या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली आणि हा ग्रंथ पूर्ण केला आणि त्यानंतरच त्याची प्राणज्योत मालवली. एवढं त्यांनी ह्या ग्रंथाला प्रायोरिटीवर ठेवलं होतं, एवढी त्याला प्राथमिकता होती, कारण त्यांना माहिती होतं की मी या समाजाला बुद्धाचा धम्म दिलेला आहे आणि हा बुद्धाचा धम्म जसजसा विकसित होत जाईल तसं त्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा एक धर्मग्रंथ असला पाहिजे, तो त्याचा आधार असला पाहिजे, त्याला वाचून त्याला त्यांनी आत्मसात केला पाहिजे म्हणून तो धर्मग्रंथ त्यांनी दिला. आणि त्या धर्मग्रंथामध्ये त्यांनी परिचय लिहिला आणि या परिचयामध्ये बाबासाहेबांनी 2.5 पानाचाच छोटासा परिचय आणि त्याच्यामध्ये त्यांनी 4 प्रश्न उपस्थित केलेले आहेत. खरं तर सॉरी 2च पान आहेत, 2.5 पानं पण नाही, 2च पानं आहेत फक्त. आणि हा जो बुद्ध आणि त्याचा धम्म आहे हा एक मिनिट, ह्याला प्रकाशित कधी केलं ते तुमच्या संदर्भासाठी याला सांगतो की याची प्रकाशनाची डेट काय आहे. हा 1985चा माझ्याकडे ही आवृत्ती 6वी आवृत्ती आहे आणि ह्या 6व्या आवृत्तीमध्ये 44 नंबरचं पान आहे. म्हणजे 43 आणि 44 या पानावरती बाबासाहेबांनी परिचय लिहिलेला आहे आणि या परिचयामध्ये त्यांनी 4 प्रश्न उपस्थित केलेले आहेत जे नवागत बौद्ध आहेत, ज्यांना आपण नवबौद्ध म्हणतो किंवा बाबासाहेबांचे अनुयायी ज्यांना म्हणतो, त्या बौद्धांसाठी त्यांनी सांगितलं की याच्यावर तुम्ही विचार विनिमय केला पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे आणि आवश्यक त्या सुधारणा किंवा बदल घडवून आणले पाहिजेत. यामध्ये 4था प्रश्न बाबासाहेबांनी भिक्षू संघाविषयी, तो जो मी सांगितला होता 1950च्या लेखामध्ये जो त्यांनी दुसरा प्रश्न उपस्थित केला होता त्याला कंटिन्यू त्यांनी इथे त्याचं जे म्हणजे असं म्हणू की तो पूर्वार्ध आहे आणि हा उत्तरार्ध आहे त्याचा. यामध्ये ते म्हणतात की 4था प्रश्न भिक्खू संबंधित आहे. भिक्खू निर्माण करण्यात बुद्धाचा काय हेतू होता? एक पूर्ण पुरुष निर्माण करणे हा हेतू होता काय? की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेला आणि त्यांचा मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा होता. समाजसेवक हा मुद्दा मी म्हणजे याला अंडरलाईन करावा असा हा शब्द आहे. बाबासाहेबांनी काय केलं, आधी 3 गोष्टी उच्चारल्या, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता. हा एक अगदी महत्वाचा प्रश्न आहे, त्यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे. जर भिक्षू हा केवळ पूर्ण पुरुष असेल तर बौद्ध धर्माच्या प्रसाराला तो उपयोगी होत नाही, कारण जरी तो पूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुष आहे. उलट पक्षी जर समाजसेवक असला तर बौद्ध धर्मास तो आशाजनक होऊ शकेल. या प्रश्नाचा निर्णायक तात्विक सुसंगतीच्या हितापेक्षा बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने केला पाहिजे. अगदी छोटासा पॅरेग्राफ आहे हा, अगदी छोटासा परिच्छेद आहे, पण बाबासाहेबांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये याच्यामध्ये पूर्ण पुरुष आणि समाजसेवक असे 2 शब्द त्यांनी वापरलेले आहेत. आणि हा त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या निर्मितीचं हा आधार आहे. हे मला आपल्याला सांगायचं होतं म्हणून मी याचा संदर्भ आपल्याला घेतलेला आहे. तर ही खूप महत्वाची जी गोष्ट आहे, ह्या गोष्टीकडे जोपर्यंत आपण पाहत नाही, याचं म्हणजे केवळ एक बौद्ध म्हणून संपूर्ण बौद्ध
समाजाने याच्याकडे पाहण्याची गरज आहे, की बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं? बाबासाहेब काय पाहू इच्छित होते? ही गोष्ट आपल्याला इथे पाहणं गरजेचं आहे. यासाठी मी आपल्याला हे वाचून दाखवलं आणि यानंतर आपण भंते संरक्षितांबरोबर बाबासाहेबांची झालेली जी तिसरी भेट आहे याकडे जातो. मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहिती आहे, की 1950च्या लेखानंतर बाबासाहेबांची आणि भंतेंची म्हणजे सुरुवातीला त्या लेखामुळे कागदावर भेट झाली. त्यानंतर प्रत्यक्ष भंते संरक्षित त्यांना भेटायला मुंबईला गेले. त्यानंतर मुंबईमध्ये त्यांच्या 2 भेटी झाल्या. मुंबईमध्ये 2 वेळा भंते बाबासाहेबांना भेटायला गेले आणि त्यानंतर तिसरी भेट धर्मांतराच्या नंतर झालेली धर्मांतराच्या नंतर झालेली ही तिसरी भेट होती बाबासाहेबांबरोबर त्यांची आणि ही भेट सुद्धा मला असं वाटलं की मी ती तशीच्या तशी आपल्याला वाचून दाखवावी म्हणून त्यांनी म्हणजे डॉक्टर आंबेडकर आणि बौद्ध धर्म हा जो हे जे पुस्तक आहे भंते संरक्षितांनी लिहिलेलं अतिशय सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. तर ह्या ज्या वेगवेगळ्या म्हणजे बाबासाहेबांविषयी ज्यांनी लिखाण केलेलं आहे त्याविषयी मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये भंते संरक्षितांनी डॉक्टर आंबेडकर आणि बौद्ध धर्म हे जे हा जो एक ग्रंथ छोटासा ग्रंथ लिहिलेला आहे ज्यामध्ये बाबासाहेबांबरोबरच्या 3 भेटी आहेत ज्या मला आपल्याला असं वाटलं की त्या संक्षेपामध्ये एक म्हणजे पूर्ण मोठा पॅरा आहे ज्याला वाचावं असं मला वाटलं. ह्या भेटीची सुरुवात त्यांनी खूप छान केलेली आहे. कृपया कंटाळून जाऊ नका कारण की बऱ्याचदा वाचन म्हटलं की आपल्याला कंटाळा येतो. पण मला असं वाटलं की भंतेंच्या शब्दामध्येच याला जर मी आपल्याला सांगितलं ते जर पूर्ण वाचून दाखवलं तर आपल्याला त्याचा मोठा म्हणजे आपल्याला मोठी मदत होऊ शकते. आणि संघाच्या निर्मितीचं जे कारण आहे ते कारण जर आपल्याला समजलं तर संघ नेमकं काय आहे म्हणजे त्रिरत्न बौद्ध संघ म्हणजे नेमका काय आहे आणि तो काय करतोय हे समजायला आपल्याला थोडीशी मदत होऊ शकते. त्याची प्रेरणा कुठून आलेली आहे हे समजायला आपल्याला मदत होऊ शकते. तर या ग्रंथामध्ये डॉक्टर आंबेडकर आणि बौद्ध धर्म या ग्रंथामध्ये तिसरं प्रकरण आहे सॉरी दुसरं प्रकरण आहे 3 मुलाखती. यामध्ये तिसरी मुलाखतीविषयी ते सांगतायत. ह्या पॅराची मधूनच सुरुवात मी करतोय की म्हणजे बाबासाहेबांविषयी वर्णन भंते संरक्षकांनी केलेलं आहे. ते म्हणतात की त्यांनी फिकट रंगाचा ट्रॉपिकल सूट घातलेला होता आणि जाड शिरस्त्राण घातले होते म्हणजे हेल्मेट. ते एवढे थकलेले आणि आजारी दिसत होते की त्यांच्या भेटीस जाऊन त्रास दिल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आणि सांगितले की आम्ही फक्त आपल्या दर्शनासाठी आणि बौद्ध बनल्याबद्दल आपले अभिनंदन करण्यासाठी आलेलो आहोत. जरी त्यांचे शारीरिक स्वास्थ्य वाईट होते तरी मला पुन्हा आल्याचे पाहून आणि बौद्ध धर्मातील एवढ्या विविध संप्रदायांच्या बौद्ध प्रतिनिधींना पाहून त्यांना आनंद झाल्याचे उघडपणे दिसत होते. परंतु जेव्हा ते बोलू लागले तेव्हा त्यांचा आवाज एवढा खोल गेलेला होता की त्यांचे म्हणणे नीट ऐकून घेण्यासाठी मला त्यांचे अगदी जवळ सरकून बसावे लागले. अशा परिस्थितीत सुमारे 15-20 मिनिटे बोलले असू. मी नंतर त्यांचा निरोप घेण्यासाठी उठून उभा राहिलो. माझ्याबरोबर बाकीचे लोकही उभे राहिले. आमच्या भेटीचा उद्देश सफल झाला होता आणि त्या परिस्थितीमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक वेळ थांबणे अप्रस्तुत ठरले असते. परंतु बाबासाहेबांनी आम्हाला निरोप घेऊ दिला नाही. खरे पाहता त्यांनी मला निरोप घेऊ दिला नाही कारण त्यांनी माझ्या व्यतिरिक्त अन्य कोणाशी काहीच बोलण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. त्यांच्या मनात पुष्कळ काही भरून आलेले होते आणि म्हणून त्यांना मला पुष्कळ काही सांगायचे होते. यास्तव आमच्या संभाषणात त्यांना आपली शारीरिक दुर्बलता आणि वेदना यांचाही अडथळा येऊ द्यायचा नव्हता. तथापि ते जेवढे अधिक बोलत जात होते तेवढी मला त्यांची अधिक चिंता वाटत होती कारण की हळूहळू त्यांचे डोके खाली खाली झुकत होते आणि शेवटी ते त्यांनी टेबलावर पसरलेल्या आपल्या हातावर टेकले. त्यांची ती अवस्था शेवटी पृथ्वीचा तो तोल आपल्या बाहूंवर पेलणेही अशक्य झालेल्या ॲटलस सारखी वाटत होती. तशा स्थितीत पडून राहून ते धर्मांतराच्या चळवळी संबंधीच्या आपल्या मनातील आशा
आणि भीती, प्रामुख्याने भीतीच अधिक बोलून दाखवित होते. एकदा नव्हे दोनदा मी आमची भेट थांबविण्याचा प्रयत्न केला. विशेष करून माईसाहेब आंबेडकर सुद्धा आता बऱ्याच अस्वस्थ झालेल्या मला दिसत होत्या आणि माझ्या बरोबरीचे बौद्ध प्रतिनिधी बाबासाहेब काय सांगताहेत हे न समजल्यामुळे विचलित व्हायला लागले होते. दिवस आता खूपच तापलेला आहे असे म्हणत मी हस्तक्षेप केला आणि म्हटले की बाबासाहेब आवश्यकतेपेक्षा खूपच वेळ या कडक उन्हात बसलेले आहेत. ते काही त्यांच्या तब्येतीच्या दृष्टीने ठीक नाही आणि आता काही झाले तरी त्यांना अधिक त्रास न देता आपण त्यांचा निरोप घेतलाच पाहिजे. परंतु त्या फिकट रंगाच्या सुटातील हॅट घातलेल्या आकृतीने या कशाचीही दखल घेण्याचे चक्क नाकारले. परंतु या वेळेपावी तो त्यांचे डोके त्यांच्या हातावर पूर्ण विसावलेले होते आणि त्यांची तुटक वाक्य वाढत्या कष्टानं बऱ्याच वेळानं तोंडाबाहेर पडत होती. मी तेथे जवळ बसून होतो खरा, परंतु एकीकडे बाबासाहेबांना आपले मन मोकळे करण्यापासून अडवू नये अशा इच्छेने, तर दुसरीकडे हे अतिरिक्त श्रम त्यांना अपायकारक ठरतील अशा भीतीने माझे अंतःकरण अगदी फाटून गेले होते. तथापि आपली ही शेवटचीच भेट असून पुन्हा भेट होणार नाही याची बाबासाहेबांना स्पष्टशी जाणीव असल्याचं आणि आपल्या शिरावरील आता वाहून नेणं अशक्य झालेल्यापैकी काही ओझं माझ्या खांद्यावर सोपवावं असं त्यांना वाटत असल्याचं मला स्पष्टपणे जाणवत होतं. अजूनही खूप काही करायचं आहे. त्यांचा मंद आवाज कानी येत होता. खूप काही करायचंय. अखेरीस आत्यंतिक थकव्यानं त्या महापुरुषाने आपले डोळे मिटून घेतले आणि आम्ही निघून जाण्याची हीच वेळ आहे अशी माईसाहेबांच्या डोळ्यातील सूचना पाहून मी आणि माझे विविध रंगातील सहकारी तेथून रांगेत बाहेर पडलो. बाबासाहेबांबरोबरची माझी ही तिसरी आणि शेवटची भेट पूर्ण 2 तास चालली होती. हे मी आपल्याला हे मुद्दाम वाचून दाखवलं जसंच्या तसं. आणि ही भेट जवळपास मध्ये संरक्षितजी म्हणतात की 2 तास ही भेट चालली होती. आणि बाबासाहेब आशा म्हणजे बौद्ध धर्मांतर झाल्यानंतर त्यांच्या मनात ज्या काही आशा होत्या त्याचबरोबर भीती होती आणि बनते म्हणतात की प्रामुख्याने ते भीतीबद्दल बोलत होते की याचं काय होणार आहे पुढे. म्हणून त्यांची जी शेवटची वाक्य की खूप काही करायचं राहिलेलं आहे, खूप काही करायचं राहिलेलं आहे, हा त्याचा आधार आहे. म्हणजे जरी बनते संरक्षितांनी या भेटीविषयी पूर्ण काही खूप विस्ताराने इथे काही सांगितलेलं नसलं तरी या 2 महापुरुषांमध्ये नक्कीच खूप काहीतरी महत्वाची चर्चा घडलेली आपल्याला दिसते. आणि त्यानंतर आपण बघतो की बनते संरक्षित हे भारतामध्ये कॅलिम्पॉंग या ठिकाणी राहायला होते आणि 1956 ते 1963 जवळजवळ दरवर्षी ते भारतात 7 वर्ष सातत्याने कॅलिम्पॉंग वरून खाली मुंबईला म्हणजे महाराष्ट्रामध्ये यायचे आणि आपल्या त्यावेळच्या बाबासाहेबांचे जे कार्यकर्ते होते, त्यांचे जे जवळचे सहकारी होते, त्यांच्याबरोबर त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केलेले होते. खर तर या प्रसंगी मला आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की आज म्हणजे भगवान बुद्धांची 2565वी जयंती आहे आणि या दिवशी खरं तर बुद्धांविषयी बोललं पाहिजे, पण आपण संघाविषयी बोलत आहोत आणि मला याचं औचित्य माहिती नाही. म्हणजे आचला ज्योती किंवा रत्नरक्षित किंवा मैत्रेय सागर यांनी नेमका काय विचार केला असेल मला माहिती नाही, याचं औचित्य काय असेल यांचं माहिती नाही, पण हा खरंच खूप चांगला योग आहे, खूप चांगली परिस्थिती आहे. बऱ्याचदा आपण बुद्ध जयंतीच्या दिवशी फक्त बुद्धांविषयी बोलतो. जो पारंपरिक धम्म जयंती आहे ते आषाढ पौर्णिमा आहे, आषाढ पौर्णिमेला आपण धम्माविषयी बोलतो आणि मग कार्तिक पौर्णिमा येते आणि त्या दिवशी आपण संघाविषयी बोलतो. पण हा ना खूप चांगला उचित संदर्भ आहे, उचित परिस्थिती आहे की आज आपण संघाविषयी बोलत आहोत, संघाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की संघाची का गरज पडलेली आहे. ज्यावेळेस मी याच्यावर विचार करतो, यापूर्वी मी पण कदाचित बोललो असेल, पण ज्यावेळेस मी याच्यावर विचार करतो मला नेहमी असं वाटतं की भगवान बुद्धांचं म्हणजे सिद्धार्थाचा जन्म, सिद्धार्थांचं बुद्ध होणं आणि भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण, ह्या ज्या 3 महत्वपूर्ण घटना आहेत बुद्धाच्या जीवनामध्ये, तो हा दिवस आहे वैशाख पौर्णिमा. आणि आपल्याला माहिती आहे की त्यांचा सिद्धार्थ म्हणून जन्म झाला, त्यानंतर त्यांना बोधी प्राप्त झाले आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि याला 2500 पेक्षा जास्त काळ आता लोटलेला आहे. म्हणजे बुद्ध काही आता आपल्या समोर नाहीये.
त्यांनी सांगितलेला जो धर्म आहे, त्यांनी जो धम्म सांगितला, जी जीवन पद्धती सांगितली, जो काय होता, जो मार्ग सांगितला आपल्याला, तो मार्ग आपण बघतो की पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये तो बंदिस्त झालेला आहे. राहिला तो संघ. असं म्हणतात की जर आपल्याला संघ समजला, आचरण करणारी माणसं जर आपल्या डोळ्यासमोर असतील, जर धम्मसेवक असेल, जो प्रत्यक्ष आचरण करणारा माणूस आहे, तर जी पुस्तकात बुद्धांची जी शिकवण बंदिस्त आहे, जी गोठवलेली शिकवण आहे बुद्धांची, ती अस्तित्वात येते, जिवंत होते. कारण की आचरण करणारा कुणीतरी आपल्याला डोळ्यासमोर दिसतो की अरे हा, ही व्यक्ती आहे, तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल, ही व्यक्ती आहे जी अशा प्रकारे आचरण करते. आणि ती आचरण करायला लागल्यामुळे धम्म जिवंत होतो. आणि धम्म जिवंत झाल्यामुळे बुद्धत्वाच्या ज्या आशा आहेत त्या पुन्हा एकदा पल्लवित होतात. त्यातून बुद्ध निर्माण होऊ शकतात. जोपर्यंत धम्माचं आचरण होत नाही, जोपर्यंत धम्माचं आचरण केलं जात नाही, तोपर्यंत बुद्धत्वाची जी शक्यता आहेत त्या शक्यता धुसर होतात, अंधुक होतात, जवळजवळ नष्ट होतात. म्हणून संघ खूप महत्वाचा आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना हे माहिती असेल की ज्यावेळेस बाबासाहेब धर्मांतराला 1956 14 ऑक्टोबर 1956 ची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती असणार आहे, किंवा आपण प्रवचनातून ऐकलं असेल किंवा ग्रंथांमधून वाचलं असेल. जो जर म्हणजे त्या काळात, त्या म्हणजे 1956 14 ऑक्टोबर 1956 ची जी घटना आहे, त्या घटनेला जर आपण तो पूर्ण प्रसंग वाचला, तर आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी अगदी एक दिवस आधी सांगितलं की मी संघं शरणं गच्छामी म्हणणार नाही. आणि तिथे उपस्थितांना मोठं टेन्शन आलं की अरे, संघं शरणं गच्छामी म्हटलं नाही तर कसं व्हायचं, कारण की शरण त्रय होत नाही, पूर्ण नाही होत. जेव्हा मी बुद्धं शरण गच्छामी, धम्मं शरण गच्छामी म्हटलं तर म्हणजे त्रिरत्नाचा जो शरण त्रय म्हणतो तो पूर्ण होत नाही. आणि तो पूर्ण झाल्यामुळे बुद्धत्वाकडे जाण्याच्या ज्या आशा आहेत त्या पण पल्लवित होत नाहीत. आणि बाबासाहेबांनी तर असं डिक्लेअर केलं की मी संघाला शरण जाणार नाही. आणि लोक प्रश्न चिंतित पडले. तिथे एक अनेक भिक्षू पण होते, त्यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांनी हा प्रश्न निर्माण केला होता. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गोडबोले सर जे त्या कार्यक्रमाचे सचिव होते, त्यांनी सांगितले की बाबासाहेब हा संघ म्हणजे आर्य संघाविषयी इथे बुद्धाने सांगितलेले. आणि बाबासाहेब म्हणाले तू गप रे, मला माहिती आहे, मला ह्यांना विचारायचं होतं, मला ह्यांच्याकडनं उत्तर पाहिजे. कुणाकडनं? भिक्षू संघाकडनं त्यांना उत्तर हवं होतं की हा जो संघ आहे, जो संघं शरणं गच्छामी ज्याला आपण म्हणतोय, तो बुद्धांचा अठ्ठपुरीस पुग्गल आहे. 8 पुरुषांच्या 4 जोड्या आहेत. एक श्रोतापन्न मार्गस्थ आहे, तर दुसरा श्रोतापन्न झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे सकृदगामी मार्गस्थ, श्रोतापत्ती फल झालेला, अनागामी मार्गस्थ, अनागामी फल प्राप्त झालेला, अरंत मार्गस्थ आणि अरंत फल प्राप्त झालेला, अशा संघाच्या शरणाविषयी तिथे बोललेलं आहे. आणि हा संघ आपल्याला जर समजला तरच मात्र आपला जो प्रवास आहे बुद्धत्वाचा तो सोपा होतो, त्या दिशेने जायला आपल्याला मदत होते. आणि आपण बघतो की याविषयी बाबासाहेबांनी बंध संरक्षितांविषयी बरोबर चर्चा केली होती की काहीतरी करण्याची गरज आहे. ज्या म्हणजे आपल्याला आपण बघतो की बाबासाहेबांनी म्हणजे आपल्याला बुद्ध आणि त्याचा धम्म या नावाने ग्रंथ प्रदान केला. त्यानंतर आपल्याला हे पण माहिती आहे की बाबासाहेबांनी 4 मे 1955 म्हणजे धर्मांतराच्या जवळजवळ 1.25 वर्ष, 1.5 वर्ष आधी त्यांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याची स्थापना केली. आणि 8 मेला नरे पार्कला त्यांनी त्याची प्रॉपर घोषणा केली की दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, म्हणजे त्यांनी एक संघ निर्माण केला. आणि त्याच्याना 10 ध्येय उद्दिष्ट बाबासाहेबांनी निर्माण केली. मला वाटतं की ते परत एकदा मी आपल्याला वाचून दाखवावे. म्हणजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याची जी 10 उद्दिष्ट आहेत, बाबासाहेबांनी सांगितले की ही ती उद्दिष्ट आहेत, या उद्दिष्टांना आपण सफल केलं पाहिजे. तरच एकच मिनिट वेळ द्या, मी आपल्याला हे वाचून दाखवू इच्छितो. येस. तर ही म्हणजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याची जी बाबासाहेबांना 4 मे 1955 त्याची रजिस्टर्ड केलं. आणि 8 मे 1955 त्यांची नरे पार्कला एक मोठी सभा घेऊन बाबासाहेबांनी त्याचं डिक्लेरेशन केलं होतं. आणि त्याची 10 उद्दिष्ट होती आणि ही उद्दिष्ट बाबासाहेबांना साध्य करायची होती. आजही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या जर आपण विकिपीडियाला गेलो तर ही 10 उद्दिष्ट जे ते आपल्याला पाहायला भेटतात. त्याचं पहिलं उद्दिष्ट हे होतं की भारतामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं. दुसरं उद्दिष्ट होतं की बौद्ध धर्मीयांची बौद्ध विहार स्थापित करणं.
आणि ते स्थापित याच्यासाठी करणं की दर रविवारी बौद्धांनी पांढरे स्वच्छ कपडे घालून बुद्ध विहारामध्ये जावं, तिथे पूजा वंदना करावी, ध्यान धारणा करावी किंवा बौद्ध धर्माशी आचरणाशी सुसंगत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी त्यांनी बुद्ध विहाराची स्थापना करावी, हा त्याचा उद्देश होता. तिसरी गोष्ट होती की धार्मिक आणि वैज्ञानिक विषय म्हणजे धार्मिक आणि वैज्ञानिक विषयांसाठी शाळा आणि कॉलेजांची स्थापना करावी. त्यानंतर अनाथालय, हॉस्पिटल्स आणि लोकांना मदत करणारी केंद्र स्थापन करावीत. बघा किती सुंदर बाबासाहेबांनी 1955 साली लिहिलेलं आहे की अनाथालय, हॉस्पिटल्स आणि लोकांना जिथे मदत होईल अशा केंद्रांची स्थापना करावी. आता बघा कोविड-19ची परिस्थिती आहे आणि या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये जर का तेव्हापासून अशा प्रकारची काही केंद्र स्थापन झाली असती तर लोकांना किती मदत झाली असती. आज मला ह्याच्याबद्दल सांगायला खरंच अभिमान वाटतो, कौतुक वाटतं की त्रिरत्न बौद्ध महासंघ या दृष्टीने खूप सक्रिय आहे. जरी त्यांची हॉस्पिटल्स आणि अनाथालय नसली तरी सुद्धा त्रिरत्न वेलफेअर सेंटर आहेत आणि ज्याच्या अंतर्गत आतापर्यंत हजारो लोकांना आपण मदत करू शकलेलो आहोत. त्यानंतर 5वा मुद्दा बाबासाहेबांनी सांगितला होता की बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी वेळोवेळी बौद्ध जे सेमिनार आहेत किंवा जी चर्चासत्र आहेत ती घडवून आणणं. त्यानंतर 6वा मुद्दा होता की बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी परिस्थिती निर्माण करणं किंवा लायब्ररी स्थापित करणं. 7वा मुद्दा होता की बौद्ध धर्माचं प्रकाशन मोठ्या प्रमाणावर म्हणजे बौद्ध धर्माची पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी प्रकाशन संस्था निर्माण करावी, छोट्या छोट्या हस्तपत्रिका आणि पुस्तकं त्यामधून प्रकाशित केले जातील. त्यानंतर 8वा मुद्दा होता की म्हणजे काय म्हणतात धर्म प्रचार करणारी माणसं इथे पुजारी हा शब्द चांगला शब्द नाही, म्हणजे विकिपीडिया वाल्यांनी पुजारी हा शब्द वापरलाय, पण म्हणजे धर्म प्रचार करणारी माणसं निर्माण व्हावीत हा त्याचा 8वा मुद्दा होता. त्यानंतर 9वा मुद्दा होता की प्रकाशन संस्था यशस्वीपणे चालावी म्हणून आपल्या स्वतःच्या प्रेस असल्यावे प्रिंटिंग प्रेस आपण स्थापन केल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी बौद्ध धर्माची संमेलनं किंवा काय म्हणतात सभा आयोजित करण्यासाठी फेलोशिप निर्माण करणे किंवा दान निर्माण करणं, अशा प्रकारच्या 10 गोष्टी बाबासाहेबांनी 1955 साली ज्यावेळेस भारतीय बौद्ध महासभा नाही, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली त्यावेळेस हे 10 मुद्दे बाबासाहेबांनी सांगितले. ही उद्देशिका आहे बाबासाहेबांची, हे त्यांना वाटत होतं, हे त्यांनी स्थापन केलं. पण दुर्दैवाने आपण बघतो की त्याची आज काय गत आहे. पण हीच गोष्ट भक्ती संघरक्षितची ज्यावेळेस बाबासाहेबांची तिसरी भेट झाली 1956 नोव्हेंबरची गोष्ट आहे. या नोव्हेंबरच्या शेवटी ज्यावेळेस त्यांची भेट झाली आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांचं परिनिर्वाण झालं. बाबासाहेब आपल्यामध्ये राहिले नाहीत. त्यांनी एक गोष्ट तर स्थापन केली, एक गोष्ट तर त्यांनी पूर्ण केली, ते म्हणजे बुद्ध आणि त्याचा धम्म. दुसरी गोष्ट पण त्यांनी निर्माण केली होती खरं तर, परंतु बाबासाहेबांकडे पुरेसा वेळ नव्हता की ते त्याची जी जडणघडण आहे ते योग्य रीतीने पुढे घेऊन जातील. अवघ्या 1.5 वर्षानंतर बाबासाहेब त्यानंतर खूप व्यस्त राहिले. जरी त्यांनी ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केलेली असली तरी सुद्धा ते खूप व्यस्त राहिले. त्याला आकार देण्यासाठी बाबासाहेबांकडे पुरेसा वेळ नव्हता. धर्मांतराची तयारी करून घेणं होती, इत्यादी गोष्टी होत्या. आणि तिसरी गोष्ट जी करायची राहून गेली होती ते म्हणजे जागतिक भातृभाव संघ निर्माण करणं. तो राहूनच गेला होता. आणि मग आपण बघतो की बाबासाहेबांचं परिनिर्वाण झालं, ते आपल्यातून निघून गेले. परंतु भंते संघरक्षितांबरोबर त्यांनी जे काही डिस्कशन केलं होतं, जी काही चर्चा केली होती, जे काही 2 तास ते एकमेकांशी बोलले होते, त्याला अनुसरून भंते संघरक्षित पुढची 7 वर्ष सलग महाराष्ट्रामध्ये कालिंपोंग वरून प्रत्येक थंडीच्या दिवसांमध्ये येत राहिले. इथल्या खेड्यापाड्यांमध्ये त्यांच्या धर्मप्रचाराच्या सभा भरवण्यात आल्या. खेड्यापाड्यामध्ये ते गेले, लोकांशी चर्चा केली. अगदी छोटे छोटे नामकरणासारखे कार्यक्रम सुद्धा त्यावेळेस भंते संघरक्षितांनी आपल्या महाराष्ट्रात केलेले आहेत. परंतु त्यांच्या निदर्शनास आलं की याच्याने काही लाभ होत नाहीये. मी गेल्यानंतर परिस्थिती जैसे थे राहते, पुन्हा परिस्थिती जिथे होते तिथेच असते. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला धम्मसेवक निर्माण केला पाहिजे. बाबासाहेबांनी ना धम्मसेवक हा शब्द वापरलेला आहे, समाजसेवक हा शब्द वापरलेला आहे. हा शब्द त्यांनी भिक्षू संघासाठी वापरलेला आहे की तो समाजसेवक धम्मसेवक असला पाहिजे. कसा?
तर तो लोकांचा मित्र असला पाहिजे, मार्गदर्शक असला पाहिजे आणि तत्वज्ञ असला पाहिजे, साधक असला पाहिजे. 3 गोष्टी सांगितल्या बाबासाहेबांनी. बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या परिचयामध्ये सांगितलेल्या आहेत. अनफॉर्च्युनेटली मोठ्या दुर्दैवाने, म्हणजे हा शब्द आपल्यामध्ये नाही, आपण वापरत नाही दुर्दैव हा शब्द, पण पर्याय नाही, दुसरा शब्द नसल्यामुळे हा शब्द वापरतोय मी, की लोक का वाचत नाही याला. हा जो चौथा मुद्दा आहे, खूपच म्हणजे क्रुशियल आहे, खूपच इम्पॉर्टंट आहे, की बुद्ध धम्माचा जर प्रचार आणि प्रसार व्हायचा असेल तर तिथे जो प्रचारक आहे, जो ज्याने स्वतःला प्रचारक म्हटलेलं आहे, असा माणूस कसा असला पाहिजे, तर तो लोकांचा मित्र असला पाहिजे, मार्गदर्शक असला पाहिजे आणि साधक तत्वज्ञ असला पाहिजे, साधक असला पाहिजे. ही जी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली आहे, ही गोष्ट पूर्ण करण्यासाठी बनते संघरक्षितांनी पाहिलं की काही होत नाहीये. मग आता ते बाहेर गेले. मग त्यांना आपण बघतो, त्यांना त्याच काळामध्ये नेमकं इंग्लंडवरून तिकडचा जो एक बौद्ध संघ होता, त्यांनी त्यांना निमंत्रित केलं आणि ते त्यावरून तिकडे गेले. काही काळ राहिले तिथे, महिनाभराचं वास्तव्य केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हा भिक्षू थोडासा आधुनिक आहे, कारण की लोकांना चिवर घातलेल्या माणसाच्या पाया पडणं, त्याला दान देणं हे चांगलं वाटतं. त्याने काही मार्गदर्शन करावं, त्याने काहीतरी शिकवावं किंवा त्याने काहीतरी टीका टिप्पणी करावी, हे लोकांना आवडत नाही. लोकांना वाटतं की नाही, ह्याचं काम काय आहे की दक्षिणा घ्या, पाया पडू द्या, आशीर्वाद द्या की आता तुझं कल्याण होईल वगैरे वगैरे. पण म्हणते हे वेगळ्या मुशीत वाढलेले होते. त्यांनी काही गोष्टी केल्यामुळे त्यांना वाटले, अरे बापरे, हा भिक्षू चांगला नाही, ह्याला परत आपल्या इंग्लंडमध्ये बोलवायला नको. पण त्यांनी ठरवलं की इथूनच माझी सुरुवात केली पाहिजे. आणि मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1900 साधारणतः 66ला बनते पुन्हा इंग्लंडला गेले आणि तिथे गेले आणि मग त्यांनी तिथे त्रिरत्न बौद्ध संघाची स्थापना केली. बाबासाहेबांचा जो मुद्दा होता, म्हणजे पुन्हा 1950च्या लेखाकडे जर आपण आलो, आणि 1950च्या लेखामध्ये बाबासाहेबांनी जो पॅरा मी थोड्या वेळापूर्वी वाचला होता, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की सुरुवातीला कार्यकर्त्यांची, म्हणजे धर्मप्रचारकांची आणि द्रव्यबळाची आपल्याला नितांत गरज आहे. जे बौद्ध देश आहेत त्यांचं हे काम आहे की त्यांनी त्यांचे जे प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत, प्रशिक्षित जे धम्मसेवक आहेत, ते त्यांनी पाठवावेत आणि त्यांच्याबरोबर पैसा सुद्धा पाठवावा. कारण की त्यावेळेस आपल्या लोकांची स्थिती अशी नव्हती. 1956ची गोष्ट बाबासाहेबांनी 1950ला लिहिलेली गोष्ट आहे ही. 1956ला धर्मांतर झालं आणि आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस आपली परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. जे कोणी बाबासाहेबांचे अनुयायी होते त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती आणि म्हणून बाबासाहेबांना वाटत होतं की कार्यकर्ता आणि द्रव्य ह्या 2 गोष्टी जे बौद्ध देश आहेत त्यांनी द्यावेत. पण आपण बघतो की 1956ला धर्मांतर झालं आणि 1978 पर्यंत, म्हणजे 1956 ते 1978 म्हणजे जवळपास 22 वर्ष काहीही घडलं नाही. इतर बौद्ध देशांनी पण, म्हणजे बाबासाहेब पण खूप क्रांतिकारी होते. त्यांनी आधीच भिक्षू संघावरती प्रचंड हल्ला एक केलेला होता आणि अगदी बाबासाहेबांनी रंगूनच्या बौद्ध संमेलनामध्ये सांगितले होते की बौद्ध भिक्षू हा बौद्ध धर्माला असलेला पिवळा धोका आहे. एवढं स्ट्रेट फॉरवर्ड स्टेटमेंट बाबासाहेबांनी केलं होतं आणि त्यामुळे बाबासाहेबांना ते एक सामान्य उपासक समजत होते आणि म्हणून त्या लोकांनी एक प्रकारे हात आखडता घेतला होता. पण बनते संघरक्षित ज्यावेळेस इंग्लंडला गेले, त्यांनी लोक तयार केली आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये पहिल्यांदा धर्मचारी लोकमित्र 1978ला भारतामध्ये आले. म्हणजे त्यांना खरं तर ते अयंगार गुरुजींकडे, जो योग शिक्षक आहेत, जगविख्यात योग शिक्षक आहेत अयंगार गुरुजी, आता हयात नाही आहेत अयंगार गुरुजी, त्यांच्याकडे योग शिकण्यासाठी, म्हणजे योगाभ्यास करण्यासाठी लोकमित्र येणार होते आणि बनतेंना ज्यावेळेस ते भेटले त्यावेळेस ते म्हणाले की चांगलं आहे लोकमित्र, तुम्ही तिकडे चाललेला आहात, तर माझे काही मित्र आहेत त्यांची पण भेट घ्या. आणि मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी ह्या पूर्ण डिटेलमध्ये जाणार नाही, मग आपल्याला माहिती आहे की लोकमित्र भारतात आले, त्यांनी आपल्या काही त्यावेळेच्या धर्मचारी, म्हणजे त्यावेळेस धर्मचारी नव्हते ते, पण बनतेंच्या जवळचे मित्र होते, त्यांच्या भेटी घेतल्या, त्यांच्या काही सभा आयोजित केल्या, धम्मसभा आयोजित केल्या आणि त्यांनीच लोकमित्रांना नेमकं त्यावेळेस अशोक विजयादशमी होती, धर्मचक्र प्रवर्तन दिन होता आणि ते लोकमित्रांना घेऊन नागपूरला गेले आणि नागपूरचा तो प्रचंड जनसमुदाय बघून लोकमित्र भारावून गेले अक्षरशः आणि त्यांना वाटलं की इथे राहिलं पाहिजे, इथे यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग केवळ ते राहिले नाहीत, त्यांच्याबरोबर धर्मचारी पद्मवज्रे, जे आपले सिनियर धर्मचारी ज्यांची मी नावं घेतो, ते सगळे आपले आदरणीय ज्येष्ठ बंधू आहेत, ज्या लोकांनी भारतासाठी त्यांचा अतिशय मौल्यवान वेळ दिला आणि त्यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान दिलं, आपल्या लोकांना घडवण्याचं काम केलं या लोकांनी, ज्यामध्ये आदरणीय लोकमित्र आहेत, पद्मवज्र आहेत,
त्यानंतर डॉक्टर वीरभद्र आहे, धम्मचारिणी पद्मसूरी आहेत, त्यानंतर सुभूती आहेत, सुवज्र आहेत, ज्योतिपाल आहेत, अश्वजित आहेत, पुण्यवती आहेत, करुणामय आहेत, श्रीमाला आहेत, वज्रशूरी आहेत. अनेक धम्मचारी आणि धम्मचारिणींची नावं मी घेऊ शकतो. अजूनही अगदी धम्मचारी आलोक अलीकडे येतात, धम्मचारी खेमधम्म अलीकडे अजूनही भारतामध्ये येतात. बुधगयासारख्या ठिकाणी धम्मचारी निसोका तिथे ठाण मांडून वर्षाचे 6 महिने तिथे थांबून आपले जे त्रिरत्न लोक आहेत त्या जागेचं रक्षणासाठी ते काही आर्थिक मदत करतात. हे सगळं आपण बघतो की हे बाबासाहेबांना अपेक्षित असणारी गोष्ट भंते संघरक्षक त्यांनी पुरवलेली आहे. प्रशिक्षित जो धम्मसेवक आहे, प्रशिक्षित जो धम्मशिक्षक आहे, तो त्यांनी भारतात पाठवला. आणि त्यांच्यामुळे आज आपण बघतो की अनेक लोक निर्माण झाले. माझ्यासारखा माणूस त्यांच्यामुळे निर्माण झाला, ज्यांनी विश्वास दाखवला. म्हणजे ज्यावेळेस मी भाज्यामध्ये राहायला होतो, माझ्या मित्राने थोड्या वेळापूर्वी सांगितलं, खरंच कठीण परिस्थिती होती, तिथे राहणं कठीण होतं. पण आदरणीय धम्मचारी लोकमित्र यांनी विश्वास दाखवला, आदरणीय धम्मचारी सुबुती यांनी विश्वास दाखवला, जबाबदाऱ्या दिल्या की हे कर, हे जमेल तुला, मोठमोठ्याला जबाबदाऱ्या दिल्या. म्हणजे मी स्वतः ज्यावेळेस माझ्याकडे पाठीमागे वळून बघतो आणि पाहतो की अरे मला हे कसं करणं शक्य झालं, कुणीतरी माझ्यावरती विश्वास दाखवल्यामुळे मला ते करता आलं. कुणीतरी मला विश्वास दाखवला की हो तू करू शकतोस, ती तुझी म्हणजे क्षमता आहे तुझ्यामध्ये. मला माहिती नव्हती पण त्यांनी ती ओळखली आणि त्यामुळे ती गोष्ट मला करता येणं शक्य झालं. आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते निर्माण झाले, अनेक धम्मसेवक निर्माण झाले. एवढं करूनच हा संघ थांबला नाही. तर आपल्याला माहिती आहे की 1983 साली म्हणजे ज्यावेळेस 1978ला लोकमित्र भारतामध्ये आले, त्यांनी हे सगळं पाहिलं आणि मग त्यांनी चळवळीला काही शिबिर घ्यायला सुरुवात केली. आणि आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला आपल्याकडे काही शिबिर केंद्र नव्हतं. आपली शिबिर केंद्र तिकडे म्हणजे कारल्याच्या खाली म्हणजे एमटीडीसीचं म्हणजे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंटचं जे कॉर्पोरेशन आहे त्यांचं एक सेंटर आहे, एमटीडीसीचं रिसोर्ट सेंटर आहे, त्या सेंटरवरती आपली सुरुवातीची शिबिरं व्हायची. किंवा सिंहगडला जे एमटीडीसीचं जे एक केंद्र आहे म्हणजे पुन्हा म्हणजे त्यांचं जे रिसॉर्ट आहे तिथे आपली शिबिरं व्हायची. खाली पुण्यामध्ये एका ठिकाणी आपली काही शिबिरं व्हायची. आणि एकदा असंच म्हणजे 82ची वगैरे गोष्ट, 81-82ची एमटीडीसी म्हणजे कारल्याच्या एमटीडीसी सेंटरमध्ये एक शिबिर होतं, दीक्षेचं शिबिर होतं. आणि ते शिबिर झाल्यानंतर भाज्या शिबिर म्हणजे भाज्या लेण्या पाहण्यासाठी लोकमित्र आणि काही आपले त्यावेळेचे नवागत धर्मचारी तिथे होते, ते त्यांच्याबरोबर त्या लेण्या पाहायला गेले. आणि लेण्यांवर पाहत असताना लोकमित्र आणि त्या लोकांना वाटलं अरे किती सुंदर जागा आहे, इथे आपलं शिबिर केंद्र झालं तर किती चांगलं होईल. आणि झालं, सुरू झालं कार्यक्रम की अरे चला जागा बघूया. आणि जागा बघायला सुरू झाली. आज आपलं भाज्या शिबिर केंद्र आपल्याला बघायला भेटतं. कुणाच्या तरी डोक्यात कल्पना आली, लोकमित्रांच्या मनामध्ये आलं की ह्या रमणीय ठिकाणी जर आपलं शिबिर केंद्र असेल तर किती सुरू होईल, किती सुंदर होईल. आणि झालं, सुरू झालं. पण पैसे ते नव्हते आपल्यापैकी कुणाकडेच. आपण कार्यकर्ते होतो, भारी धडाडीचे कार्यकर्ते. बाबासाहेबांचं नाव घेताना तर जीव द्यायला तयार. आजच्या क्षणी पण आपण बाबासाहेबांचं नाव घेतलं तर जीव द्यायला तयार होतो. पण खिशामध्ये पैसे असतीलच याची काही गॅरंटी नाही आपल्याला, पण जीव द्यायला मात्र आपण तयार आहोत. त्यावेळेस पण लोक तयार होते, पण पैसे नव्हते. आणि मग लोकमित्रांनी धम्मचारी सुबुधीजी जे आपले धम्मशिक्षक आहेत, आपले कलामित्र आहेत, त्यांच्याशी ते दोघे चांगले मित्र, त्यांना फोन केला की सुबुधी इथे खूप सुंदर चांगली जागा भेटण्याची शक्यता आहे आणि आपल्याला पैसे हवेत. सुबुधींनी लोक भंते संरक्षकांची चर्चा केली, लागलेच कामाला लागली लोक. आणि एड फॉर इंडिया नावाची संस्था निर्माण झाली. एड फॉर इंडिया, भारतासाठी मदत. मोठा निधी उभा झाला. भाज्या शिबिर केंद्र जागा आपण बघतो आज एवढं मोठं भाज्या शिबिर केंद्र आहे. हळूहळू विकसित होत गेलं. सुरुवातीचा काळ कसा का असेना, ज्या कोणी मेहनत करायची ती केलेली आहे. आजही अनेक लोक तिथे खूप मेहनत करतात. मेहनतीशिवाय एखादी जागा म्हणजे साजीवंत राहत नाही. आजही तिथे जी राहणारी लोक आहेत ते खूप मेहनत करतात. तिथे राहणं साधी सोपी गोष्ट नाही. कुठल्याही शिबिर केंद्रावर राहणं साधी सोपी गोष्ट नाही. ती लोक काम करतात खूप, म्हणजे तिथे राहतात हीच खूप मोठी गोष्ट असते. ते आलेल्या लोकांची स्वागत करतात, त्यांची पूर्ण व्यवस्था करतात, आल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत त्यांची प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. पण ह्याची सुरुवात अशी झाली आणि हीच एड फॉर इंडिया पुढे चालून करुणा ट्रस्ट झाली. आज आपण बघतो त्यानंतर इंडिया धम्म ट्रस्ट झाली, त्यानंतर फ्युचर धम्म फंड झाली. हे अजूनही आपल्याला मदत करतायत. ही संघाची निर्मिती आहे. बरं, एवढंच करून चाललेलं नाही. म्हणजे केवळ त्यांनी आर्थिक म्हणजे केवळ मनुष्यबळ पुरवलं नाही भंते संरक्षकांनी, केवळ अर्थबळ पुरवलेलं नाही, तर प्रशिक्षित धम्मसेवक निर्माण कसा होईल याच्याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिलेलं होतं.
बनते स्वतः सुरुवातीच्या काळात इथल्या धम्मदीक्षांना म्हणजे धम्मचारी दीक्षांना स्वतः हजर राहत, स्वतः ते त्या लोकांबरोबर वेळ घालवत आणि हळूहळू त्यांच्या नजीकच्या जे जवळचे शिष्य आहेत त्या शिष्यांवर त्यांनी आपल्या जबाबदारी सोपवली. आणि आज आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे म्हणजे त्यावेळेस म्हणजे धम्ममित्र जर एखादा व्हायचा असेल तर त्याला काही क्रायटेरिया पूर्ण करायला लागतात. 4 क्रायटेरिया त्यावेळेस ज्या तीन तीन क्रायटेरिया होत्या, 4 क्रायटेरिया होत्या त्या पूर्ण करायला लागायच्या आणि त्यानंतर तो धम्ममित्र व्हायचा. आणि धम्ममित्र झाल्यानंतर धम्मचारी दीक्षेला विनंती केल्यावर त्यांची धम्मचारी दीक्षेची प्रक्रिया सुरू व्हायची. आजही ती प्रक्रिया आपण करून घेतो आणि खूप कटाक्षाने ही प्रक्रिया आपण पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला माहिती आहे माणसं नंतर बदलतात, हा एक वेगळा मुद्दा आहे, त्याच्याकडे मी जाणार नाही. आपल्याला माहिती आहे की दीक्षेची तयारी करताना माणसं जीव लावून खूप तयारी करतात आणि नंतर काही होतं म्हणजे आपला एक मनुष्य स्वभाव आहे तो वरती येतो आणि मग आपण गडबड व्हायला सुरुवात होते. परंतु भंते संघरक्षकांनी याच्याकडे कटाक्षाने लक्ष दिलं होतं की एक प्रशिक्षित धम्मसेवक असला पाहिजे. तो काय असावा, तर तो लोकांचा मित्र असावा. आपण बघतो की जे कोणी धम्मचारी किंवा धम्मचारिणी असतात त्यांनी विशिष्ट प्रकारचं वस्त्र परिधान न केलेलं असल्यामुळं त्यांच्याबरोबर वेळ घालवणे म्हणजे त्यांच्या ज्यावेळेस गळ्यामध्ये म्हणजे माझ्या गळ्यामध्ये ज्यावेळेस केसा नसतो, म्हणजे मी कार्यक्रमाला बसल्यावरच केसा घालतो ना, एरवी काही 24 तास माझ्या गळ्यामध्ये केसा नसतो. तसं इतर पण धर्मचारींचं आहे की ते 24 तास गळ्यामध्ये केसा घालत नाही. आपले एक मित्र आहेत सध्या, ते फक्त 24 तास आपल्या गळ्यामध्ये केसा घालतात, त्यांना आवडतं, त्यांना वाटतं की हे माझी ओळख आहे, मी सतत ठेवली पाहिजे जवळ. तर चांगली गोष्ट आहे, त्यात काही वाईट नाहीये. पण केसा नसतो गळ्यामध्ये आणि अशा वेळेस मग माझ्या खांद्यावर हात घालायला कुणाला काही प्रॉब्लेम नाहीये. रस्त्याने चालत असताना माझा एखादा मित्र सहज माझ्या खांद्यावरती हात घालतो. पण तेच जर समजा मी एखादी विशिष्ट प्रकारची वस्त्र परिधान केलेली असली तर त्याला मला मित्रासारखं वागवता आलं नसतं. किंवा मग उच्च आसन आणि नीच आसन असं म्हणजे बसताना तुम्ही वर बसा आम्ही खाली बसतो असं नसतं. तर त्याला बाबासाहेबांना वाटलं की ते मित्रासमान असावेत, ते एकमेकांचे मित्र असावेत, सहज असावं, बोलता यावं, आपल्या मनातलं सुखदुःख त्यांच्याशी वाटून घेता यावं. पण तो निवड मित्रच नसावा, तर तो मार्गदर्शक सुद्धा असावा. त्याने धम्माचा तौलनिक अभ्यास केलेला असावा, त्याचं वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास असावा आणि योग्य वेळी त्याला मार्गदर्शन करता यावं. पण एवढंच असून चालणार नाही, म्हणजे केवळ तो काय अभ्यासू किडा असता कामा नये, तर तो साधक असला पाहिजे, तत्वज्ञ असला पाहिजे, त्याने ते त्याच्यामध्ये जिरवलेलं असलं पाहिजे, तो जगणारा असावा, पंचशिलाचं दसशिलाचं आचरण करणारा असावा. त्याच्याकडे बघून इतरांना प्रेरणा मिळेल, इतरांना वाटेल की हो असं मला बनायचंय, हा तो माणूस आहे ज्याच्यासारखं मला बनायचंय, त्याच्यासारखं मला जगायचंय. आणि ही गोष्ट आपल्या संघामध्ये, त्रिरत्न बौद्ध संघामध्ये खूप महत्वाची आहे. आपण यासाठी सर्वार्थाने प्रक्रिया राबवतो, सर्वार्थाने आपण तयारी करून घेतो की जेणेकरून लोक योग्य पद्धतीने प्रशिक्षित व्हावेत, योग्य पद्धतीने तयार व्हावेत, त्यांना त्यांच्या त्या असण्याचा गर्व असता कामा नये, तर ते लोकांचे मित्र असावेत, सहकारी असावेत, त्यांच्याबरोबर त्यांना सहजपणे झाडू मारता यावा, बस्करं टाकता यावी, उशा टाकता याव्यात. पण ते झाल्यानंतर ज्यावेळेस प्रवचनाची वेळ येईल त्यावेळेस तो प्रवचन सुद्धा देता यावं त्याला. पण तो एक योग्य साधक असावा, त्याने जे काही शिकलेलं आहे, जे काही अभ्यासलेलं आहे ते त्याच्या आचरणात असावं. आपल्याला माहिती आहे संत गाडगे बाबा, आपलं सॉरी संत तुकाराम म्हणायचे ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तो जसा बोलेल तसं चालेल, त्याची पावलं वंदावी लागतात किंवा त्याची पावलं वंदावी आपण. आणि भंतेंना किंवा बाबासाहेबांना अशा प्रकारचा माणूस हवा होता. आणि आपण सगळी जण बंधू आणि भगिनींनो आजच्या दिवशी ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संघ जर परिणामकारक असेल, जर आचरणशील लोक अस्तित्वात असतील, तर आणि तरच धम्म जिवंत होतो. आणि जर धम्म जिवंत झाला तरच बुद्धत्वाच्या ज्या आशा आहेत त्या पल्लवित होतात. धम्म हा काही पाठ करण्यासाठी नव्हे, तर धम्म हा आचरणाचा विषय आहे. थोड्या वेळापूर्वी माझ्या मित्राने सांगितलं की डोक्यात पाहिजे, डोक्याच्या बाहेर असता कामा नये. जर ते डोक्यात असतील, त्यांनी काय सांगितलं, त्यांनी कसं जीवन जगले हे जर आपल्या लक्षात असेल, आणि भंते संघरक्षकांनी ह्या त्रिरत्न बौद्ध संघाची का निर्मिती केलेली आणि मी का इथे आहे, कशासाठी इथे आहे, हे जर का आपल्याला समजू शकलं तरच बुद्ध जे आहेत ते जिवंत होतात. बुद्ध तुमच्या माझ्यामध्ये आहेत, आपल्या सर्वांमध्ये आहेत. परंतु ते जे
बुद्ध बीज आहे ना, त्या बुद्ध बीजाला अंकुरित करण्यासाठी आपल्याला काही ना काही करावं लागतं. आणि ते जे काही ना काही आहे ना, ते परिणामकारकपणे करावं लागतं. म्हणजे निव्वळ करायचं म्हणून करायचं नसतं, तर ते परिणामकारकपणे करायचं आहे. आजच्या दिवशी आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, की जे इथे दसशील उपासक आहेत, ज्यांनी दसशीलाची दीक्षा घेतलेली आहे, जे धम्मचारी आहेत किंवा धम्मचारिणी आहेत, त्यांना पण मला हा प्रश्न माझ्यासह हा प्रश्न आहे. आणि जे धम्ममित्र आहेत, जे प्रक्रियेमध्ये आहेत, जे धम्मचारी दीक्षेची तयारी करतायत आणि जे धम्मसहाय्यक हितचिंतक आहेत, जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, त्यांना पण मला हा प्रश्न निर्माण करायचा आहे, की आपण ज्या कुठल्या शिलांच्या संख्येला कटिबद्ध आहोत, मग ती दसशील असू शकतात किंवा ते पंचशील असू शकतात. त्या बाबतीमध्ये आपण नेमके कुठे आहोत? काय चाललेलं आहे आपलं? आपण खरंच गंभीर आहोत का त्याच्याबद्दल? की निव्वळ पाणाती-पाता वेरम आणि सिक्खापदं समाधी आम्ही बोलल्यानंतर प्रश्न संपुष्टात येतो का? हा माझा आपल्याला प्रश्न आहे. त्याचं जे विधायकशील आहे, मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझं शरीर शुद्ध करतो. ह्याचं काय आहे? याचं काय करायचं याचं? हा एक माझा महत्त्वाचा. आजच माझ्या सकाळी माझ्या एका मित्राने मला प्रश्न विचारलाय. लवकरच आम्ही दोघं जण त्यावर चर्चा करणार आहोत, की जी संकल्प आहेत आपले, म्हणजे आजचा दिवस असा आहे, की या दिवशी आपण शांतपणे बसून चिंतन करावं, विचार करावा, संकल्प करावा. बघावं, की काय चाललंय? माझं जीवन काय चाललंय? जरी बुद्ध आपल्याला माहीत नसले, बुद्ध आपल्यामधून 2565 वर्षापूर्वी जरी निघून गेलेले असले, तरी धरती आणि हा जो चंद्र आहे, आज जर तुम्ही आपण सगळे आता घरामध्ये आहोत, त्याच्यामुळे चंद्र माहीत नाही. पण आपला कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या जिथे कुठे असाल तिथून बाहेर जा, जर बिल्डिंगमध्ये असाल तर गच्चीवर जा, खाली चाळीमध्ये असाल तर घराच्या बाहेर आहे आणि त्या चंद्राकडे पहा. तो पूर्ण चंद्र आहे ना, तो पूर्ण चंद्र आणि ही पृथ्वी ह्याला साक्ष आहेत, की बुद्ध ह्या धर्तीवर घडलेले आहेत. हा चंद्र म्हणजे असं म्हणतात, की वैशाखी पौर्णिमेचा चंद्र सकाळी ज्यावेळेस शुक्राची जी हे आहे, चांदणी आहे, शुक्र तारा जो आहे, तो ज्यावेळेस पूर्व दिशेला उगवला आणि चंद्र इकडे मावळतीला चालला होता. आणि त्यावेळेस म्हणजे 14वी का चांद ज्याला म्हणतो ना, तो मावळतीला चालला होता आणि इकडे शुक्र तारा होता आणि त्यावेळेस बुधांमध्ये सकाळी 4च्या म्हणजे सकाळच्या पहिल्या प्रहरी सिद्धार्थांना साक्षात्कार झाला बुद्धत्वाचा. बुद्धत्व त्यांच्यामध्ये जागृत झालं. त्यांना मारावर त्यांनी संपूर्ण विजय मिळवला. मार त्यांनी परास्त केला माराला. आणि तो हा दिवस आहे. म्हणजे आपल्यासाठी हा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचा आहे. बुद्धिस्ट म्हणून आपल्याला संकल्प करण्याचा दिवस आहे आणि चिंतन करण्याचा दिवस आहे, आतमध्ये पाहण्याचा दिवस आहे, की मी कुठे आहे? मी काय करतोय? बाबासाहेबांनी 1956ला आपल्याला बुद्धाचा धम्म दिला. त्याच्याबरोबर 22 प्रतिज्ञा दिल्या. याचं पण आपण चिंतन केलं पाहिजे. पण ज्यावेळेस आपण त्रिरत्न बौद्ध संघाच्या संपर्कामध्ये आलो, तेव्हापासून याला समजून घ्यायचा प्रयत्न केला. जे धम्ममित्र आहेत, त्यांनी पंचशिलाची प्रामाणिकपणे प्रतिज्ञाबद्धता पत्करलेली आहे. आणि जे धम्मचारी आहेत, त्यांनी दसशिलाची प्रामाणिकपणे प्रतिज्ञाबद्धता पत्करलेली आहे. पण जे सामान्य बौद्ध आहेत, ज्यांनी अजून प्रतिज्ञा घेतलेली नाही, पण त्यांनी ठरवलेलं आहे, की मला असं चालायचंय. त्या सर्वांची ही जबाबदारी आहे, की त्यांनी म्हटलं पाहिजे, की मी कुठे आहे? माझं शिलाचरण कुठे आहे? की केवळ मी मैत्रीपूर्ण कर्म करून म्हणतोय किंवा इतर जी शिला आहेत, त्या शिलांची तालिका मी म्हणणार नाही, त्याच्या पाठीमागे मी जाणार नाही. आज आपल्याकडे वेळ नाही तेवढा. त्याच्याकडे जाणार नाही, पण फक्त मी त्याची सुरुवात करून देतो. चिंतनाचा हा विषय आहे, की ज्याच्याकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे. चिंतन केलं पाहिजे, की काय चाललंय माझं? मी याचं आचरण योग्य पद्धतीने करतोय का? की निव्वळ पानाती-पाता वेरमणी म्हणतोय. आणि पानाती-पाता वेरमणी म्हणून झाल्यानंतर पंचशील झाल्यानंतर किंवा दसशील म्हणून झाल्यानंतर मग म्हणायचं मैत्री कर्म करून म्हणतोय, की खरोखर हे माझ्या आचरणामध्ये आहे. खरोखर ह्याला मी जगण्याचा प्रयत्न करतोय का? हा तो प्रश्न आहे. ह्याच्याशी आपला संबंध आहे. मैत्रीपूर्ण कर्म म्हणजे कुणाशी? फक्त आपल्या स्वतःशी, आपल्या जवळच्या नातेवाईकांशी, जवळच्या मित्रांशी, की जगाशी मैत्री? कुणाशी मैत्रीबद्दल इथे भाष्य केलेलं आहे. हा सगळा प्रश्न, ही सगळी परिस्थिती आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्याबद्दल आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, म्हणजे परत बुद्ध आणि त्याच्या धम्माचं एक वाचन थोडक्यात मी करेल आणि मग मी थांबेल. म्हणजे खरं बघायला गेलं तर अजून काही खूप सांगण्यासारखं होतं इथे, पण मुद्दामच त्याकडे जाणार नाही. म्हणजे खरं तर त्रिरत्न बौद्ध संघाविषयीचे जे टीकाकार आहेत, त्याला मला थोडक्यात काहीतरी बोलायचं होतं, पण त्याकडे मी जाणार नाही वेळ नसल्यामुळे. पण बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा अतिशय मौल्यवान ग्रंथ आपल्यासाठी मागे सोडून गेलेले आहेत. आणि या ग्रंथामध्ये जो तृतीय खंड आहे आणि त्याचा जो 5वा भाग आहे, त्याच्यामध्ये दुसरं प्रकरण आहे, की जग धम्म राज्य बनवणं. या जग धम्म राज्य बनवणं याच्यामध्ये
बाबासाहेबांनी म्हणजे खूप सुंदर आहे, पण त्यातले 16, 17 आणि 18 नंबरचे जे मुद्दे आहेत ना, तेच फक्त मला आपल्या समोर वाचून दाखवायचे. इथे काय म्हणतात बाबासाहेब 16व्या, 17व्या आणि 18व्या मुद्द्यामध्ये म्हणतात की माणसाचे दुःख हे माणसातील अनुचित व्यवहारांचा परिणाम आहे. हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दुःखे ही धर्मानेच नाहीशी होऊ शकतात. म्हणूनच धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही, तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे. ही गोष्ट बाबासाहेबांनी बुद्ध धम्म ह्या ग्रंथात लिहिलेली आहे. बघा, आपण सगळ्यांनी हे वाचलेलं आहे, मला माहिती आहे की बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ आपण सर्वांनी नक्कीच वाचलेला असेल आणि हे वाक्य पण आपण नक्कीच वाचलेलं असेल. पण बाबासाहेब इथे म्हणतात की जे धर्माने निवळ धर्म शिकवला नाही पाहिजे, तर ही गोष्ट म्हणजे सदाचाराचं जे महत्व आहे ते आपल्या मनावर त्याने ठसवलं पाहिजे आणि संघ त्यासाठी आहे. बाबासाहेबांना म्हणून संघाच्या ध्येय धोरणांमध्ये त्याच्या उद्दिष्टांमध्ये बदल करण्यात यावा म्हणून बाबासाहेबांना वाटत होतं की संघाने हे सर्वसामान्य माणसाच्या मनावर बिंबवलं पाहिजे, ठसवलं पाहिजे की सदाचार किती महत्वाचा आहे. ही काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी नाहीये, विशिष्ट लोकांनीच ते करायचं आणि बाकीच्यांनी काही करायचं नाही असा त्याचा अर्थ नाहीये. तर सर्वांनी बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि ही जी शरणत्रय आहे हा म्हणणारा कोणी का असेना, तो भिक्षू शकतो, तो भिक्षुणी असू शकते, उपासक असू शकतो, उपासिका असू शकते किंवा आणखीन कुणीही असू शकतो. पण ज्याचं त्याचं शरणगमन ज्याला त्याला करायचंय. माझ्यासाठी तुम्ही आणि तुमच्यासाठी मी हे करू शकत नाही. जर मला भूक लागली तर माझं अन्न मलाच खावं लागतं. माझ्यासाठी माझ्या प्रियजनांपैकी कुणीही अन्न खाल्लं तर माझं पोट भरत नाही. ही साधीशी गोष्ट आहे. ज्याचं भूक त्यालाच भागवावी लागते, तसंच ज्याचं आचरण त्यालाच करावं लागतं आणि म्हणून संघाचं महत्व आहे. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की एक नव्या प्रकारचा धम्मसेवक आपल्याला निर्माण करायचा आहे, एक नव्या प्रकारचा धम्मसेवक असलं पाहिजे. आणि ही गोष्ट बिंबवताना बाबासाहेबांनी पुन्हा एकदा म्हणजे मी याचा शेवट आता करेल, याच्यामध्ये पुन्हा बाबासाहेबांचं जे 1950चं भाषण आहे त्या भाषणाची शेवटची वाक्य वाचून मी याचे समारोप करणार आहे. यामध्ये या लेखाच्या शेवटच्या 3-4 ओळीमध्ये बाबासाहेब म्हणतात की बौद्ध जनांचे कर्तव्य फक्त चांगला बौद्ध म्हणून राहणे एवढेच नव्हे, तर बौद्ध धर्माचा प्रसार करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. बौद्ध जनांनी असा दृढ विश्वास बाळगावा की बौद्ध धर्माचा प्रसार करणे म्हणजेच मानव जातीची सेवा करणे होय. जर का आपल्याला मानव जातीची सेवा करायची असेल, जर जग धम्मराज्य करायचं असेल, तर आपल्याला एक चांगलं माणूस झालं पाहिजे, एक चांगला बौद्ध झालं पाहिजे. एवढं पुरेसं नाही, तर आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आणि तो प्रचार आणि प्रसार बोलून होत नाही, तर आचरणाने होईल. आपलं आचरण जेवढं परिणामकारक असेल तेवढा बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार परिणामकारक होऊ शकतो. बंधू आणि भगिनींनो, आता बघा, कोविड-19चा हा काळ आहे आणि कोविड-19च्या या काळामध्ये त्रिरत्न बौद्ध संघाच्या वतीने खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहेत. आपण निवळ बौद्ध धर्माची प्रवचनं देत बसलेलो नाही आहोत, तर जे कोणी वेगवेगळे आपली जी लोक आहेत ती जनसमुदायापर्यंत पोहोचलेली आहेत. अगदी आज मी काही वेळापूर्वी वाचलं की आपल्या एका वस्तीमध्ये आपल्या काही गरीब बांधवांना 188 फॅमिलीजला अन्नधान्याच्या किट पुरवण्यात आल्या आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची मदत आपण लोकांना पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जर आपल्याला घरात बसून काही करता येत नसेल तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने या मदतीला हातभार मात्र लावू शकतो. कारण की संघ हा म्हणजे व्यक्तिगत आचरणाचा विषय नसून ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे, आपलं सामाजिक उत्तरदायित्व आहे. आपण डॉक्टर आंबेडकरांचे, डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून ही आपली जबाबदारी हे समजून आपण हे करण्याची गरज आहे. आणि निव्वळ आपण बाबासाहेबांचे अनुयायीच नाही आहोत, तर आपण म्हणते संरक्षित यांचे देखील अनुयायी आहोत, यांचे देखील आपण शिष्य आहोत. ही जबाबदारी ओळखून आपण जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या भल्यासाठी आपण आपलं काहीतरी उत्तरदायित्व हे समजून कार्य करावं. असं जर केलं तर धम्म जिवंत होईल आणि जर धम्म जिवंत झाला तर आपोआपच बुद्धत्वाची जी आशा आहे ती पल्लवित होईल. अनेक प्रकारचे जरी म्हणजे बुद्ध डायरेक्ट जन्माला आले नाही तर कमीत कमी शोतापन्न मार्गावर आपलं म्हणजे काय बोलतो आपण आरूढ होऊ. आपल्यापैकी काही लोक कदाचित
स्वतःपन्न होऊ शकतील आणि हा मार्ग जो आहे आता पुढे पुढे जात जात आपण बुद्धत्वापर्यंत जाऊ शकतो. तर आजच्या दिनी मला या अतिशय महत्वाच्या विषयावर बोलण्याची जी संधी आपल्या धुळे, मालेगाव, नंदुरबार आणि शहादा केंद्राच्या वतीने दिली, त्यांचा मी खरंच खूप आभार